नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचिंग प्रिया या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज मराठी व्याकरणातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द या विषयावरती 50 असे शब्द बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खूप दानधर्म करणारा दानशूर, कथा लिहिणारा कथाकार, 8 दिवसांचा काळ म्हणजे आठवडा, चित्रे काढणारा चित्रकार, कमी बोलणारा म्हणजे मितभाषी, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, मूर्ती बनवणारा म्हणजे मूर्तिकार, श्रम करणारा श्रमिक, मासे पकडणारा कोळी, धान्य साठवण्याची जागा म्हणजेच कोठार, होडी चालवणारा नावाडी, गाणे गाणारा म्हणजेच गायक, कमी आयुष्य असणारा म्हणजेच अल्पायुषी, जन्म झालेले ठिकाण म्हणजे जन्मभूमी, जादूचे खेळ करणारा म्हणजे जादूगार, माकडांचा खेळ करणारा म्हणजेच मदारी, सर्व काही जाणणारा म्हणजेच सर्वज्ञ, रक्षण करणारा रक्षक. अभिनय करणारा नट, शेती करणारा म्हणजे शेतकरी, खूप मेहनत करणारा मेहनती, बातमी देणारा म्हणजेच वार्ताहर, जो सत्य बोलतो तो सत्यवादी. जो हट्ट करतो तो हट्टी, जो विचारपूर्वक बोलतो तो म्हणजे विचारी, न्याय देणारा म्हणजेच न्यायाधीश, आशा ठेवणारा आशावादी, शिस्त पाळतो तो म्हणजेच शिस्तप्रिय. कविता करणारा म्हणजेच रचणारा कवी, ज्याला आईवडील नाही असा, पोरका किंवा अनाथ, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह म्हणजेच धबधबा, अपेक्षित नसताना घडलेली गोष्ट म्हणजेच अनपेक्षित, रोगींची सेवा करणारी परिचारिका. ईश्वराचे अस्तित्व न मानणारा म्हणजे नास्तिक, 4 रस्ते एकत्र येते ती जागा म्हणजे चौक, खूप पाऊस पडणे म्हणजेच अतिवृष्टी, घोडे चालवण्याची जागा पागा किंवा तबेला, राखून काम करणारा म्हणजेच रंगचोर, जुन्या मतांना चिटकून राहणारा म्हणजेच सनातनी, ज्याचा विसर पडत नाही असा अविस्मरणीय, शिल्लक राहिलेले म्हणजे उर्वरित, थोडक्यात समाधान मानणारा म्हणजेच अल्पसंतुष्ट. केलेले उपकार जाणणारा म्हणजेच कृतज्ञ, आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक म्हणजे साप्ताहिक, नेहमी घरात बसून राहणारा म्हणजेच घर कोंबडा,
वाद्य वाजवणारा म्हणजेच वादक. न्याय देणारा न्यायाधीश. मोफत पाणी मिळवण्याची सोय म्हणजेच पाणपोई. थोडा काळ टिकणारे म्हणजे क्षणभंगूर. शत्रूला सामील झालेला म्हणजेच फितूर. तर इथे आपले 50 शब्द संपलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.